नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. म्हातोबाच्या टेकडीवर माझा कॅनन EOS 80D कॅमेरा घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यावर हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. वा, माझं खूप दिवसाचं स्वप्न आज पूर्ण झालं. थांबा जरा, हे नीट रेकॉर्ड होतोय की नाही हे जरा टेस्ट करून बघतो. थांबा. वा, टेस्ट केलं, आवाज वगैरे व्यवस्थित रेकॉर्ड झालेला होता आणि मी म्हटलं की जरा आता काहीतरी वेगळं करूया. पण कॅनन EOS 80D वापरतो आहे, त्याला असा फ्लिप स्क्रीन आहे, तर त्याचा फायदा घेऊन जरा असं लांब उभं राहून कसं वाटतंय ते बघूया. म्हणून मी या माझ्या आवडत्या झाडाच्या जवळ येऊन उभा राहिलेलो आहे. काय होतं की मोबाईलवर, पहिली गोष्ट मोबाईलवर हा अंदाज यायचा नाही ना, कारण मी रिअर कॅमेऱ्यावर, मेन कॅमेऱ्यावर शूट करायचो, त्यामुळे माझ्याकडे मोबाईलची पाठ असायची. मग त्या स्क्रीनवर मी कसा दिसतो आहे हे काही मला कळायचं नाही. पण या कॅनन कॅमेऱ्याला फ्लिप स्क्रीन आहे आणि फ्लिप स्क्रीनवर मला दिसतं आहे की मी त्या फ्रेममध्ये व्यवस्थित उभा आहे. आता खूप लांब उभा आहे, ठीक आहे, पण म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की या स्क्रीन, मी फ्रेममध्ये कसा दिसतो या गोष्टीचा जरा फायदा घ्यावा असं माझ्या मनात आलं, म्हणून मी इथं येऊन उभा राहिलो आहे. ही पक्ष्यांची चिवचिव ऐकू येते का तुम्हाला? केवढे ओरडत आहेत बघा ते. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे टॉकिंग हेड, म्हणजे या माझ्या व्हिडिओमध्ये मला बोलण्याला महत्त्व द्यायचं ही गोष्ट खरी आहे, पण याचा अर्थ असं ते मुंडकं फक्त टॉकिंग हेड, मुंडकं फक्त कॅमेऱ्यामध्ये दिसण्यामध्ये काय मजा नाही आहे ना ती, है ना. तर म्हणून मी म्हटलं की जरा हे असं करून बघूया. आता काय की आता म्हणजे असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून बघायला हवे ना ते, तर त्यामुळे असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून बघतो आहे. तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मी असा लांब उभा आहे तो, है ना. अर्थात मी आत्ता हे ऑटोवर रेकॉर्ड करतो आहे बरं का. हा जो व्हिडिओ आहे ना हा मी ऑटोमध्ये रेकॉर्ड करतो आहे. मी काय अजून बाकीची सेटिंग केलेलं नाही आहे. आणि तसंही आत्ता सूर्य उगवतो आहे, तर त्यामुळे आत्ता तो सूर्य उगवतानाचा असा प्रकाश एकदम मंद आहे, तो म्हणजे प्रखर नाही आहे प्रकाश. तर त्यामुळे मला असं वाटतं ना की मी असं इथे उभा राहिलेलो आहे ते कदाचित नीट दिसत असेल, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सारखं मुंडकं असण्यापेक्षा ना असं जरा वेगवेगळं काही केलं तर जरा इंटरेस्टिंग होईल ना ते, है ना, इंटरेस्टिंग होईल. बरं, हे कसं आहे की हा मला कायम व्ह्यूमध्ये ठेवतो बरं का, तर त्याची एक परीक्षा होईल बघा ना. आता मी हळूहळू चालत जवळ येतो आहे, जवळ येतो आहे, पण तो ट्रॅकिंग चांगलं करतो. आता हे दिसणार नाही, कारण मी आता खाली येऊन बसतो आहे ते, है ना. तर त्याला मध्ये माझा चेहरा दिसत नव्हता, त्यामुळे त्याला कळेना की हा कुठे गेला. पण मी आलेलो आहे परत तुझ्या जवळ, है ना, तुझ्या जवळ मी आलेलो आहे. बरं, आणखीन एक गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की हे असं जरा आरामात वगैरे पण बसता येतं ते, है ना, आरामात. जरा आरामात बसून गप्पा मारतोय, है ना. तर आजच्या या व्हिडिओचा उद्देश खरं तर फक्त मी कॅनन कॅमेऱ्यावर व्हिडिओ करतो आहे ह्याचा आनंद आणि एवढ्या वर्षात विसरून गेलेलो आहे की काय काय करता येतं, तर ते सगळं करून बघणे हा बेसिकली हेतू आहे तो. आणखीन एक केसीची आवडती स्टाईल बरं का, की असं कॅमेऱ्याच्या जवळ यायचं. आणि आता बघा, आता एकदम क्लोज. एकदम टाईट क्लोजअप फ्रेम. तर अशा पद्धतीने मी माझं स्वप्न आज पूर्ण केलेलं आहे. मी माझ्या कॅनन EOS
1080D मी हा व्हिडिओ करतो आहे आणि आणि खूप वर्षांनी करत असल्यामुळे मी ज्या विसरून गेलेल्या गोष्टी आहेत त्या परत परत आठवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यापैकी ही गोष्ट, की महत्त्वाचा मुद्दा जर काही पटवून सांगायचा असेल तर चेहऱ्याचा एकदम टाईट क्लोजअप मला फार आवडतं. नाहीतर मला जरा थोडं असं ओ माय गॉड. तर ही लेन्स पण मी 10x18ची वापरतो आहे. 10x18 ना, नाही 10x14 ना, नाही 10x18. 10x18ची लेन्स वापरतो आहे. वाईड अँगल लेन्स आहे. तर त्यामुळे असा मागचा परिसरसुद्धा मला असा सगळा छान, म्हणजे भरपूर दिसत असेल आजूबाजूचा परिसर, माझ्या मागचा परिसर आहे ना. तर पण एक गोष्ट सांगू का, की मी बघा आता हे जे आहे ना, हे ह्याच्यामध्ये हे एवढं मोठं आहे बरं का, हे एवढं मोठं आहे. याच्यामध्ये मी हा ट्रायपॉड ठेवून हे पाठीला लावलं. त्याच्यानंतर ही जी बॅग आहे, ही बॅग मी खांद्यावरून घेऊन अशी कमरेला घेतली. आणि आता ह्याचं आणि ह्याचं मिळून असं वजन बरंच झालं आणि वजनापेक्षाही ना बोजा खूप झाला. तर त्यामुळे आता मी नेहमीची सॅक घेऊन येतो. त्याचं काय करायचं, परत सॅकमध्ये कसं की माझ्या चपला असतात, पाण्याची बाटली असते आणि ते स्टँड सेल्फी वगैरे होतं. आता हा कॅमेरा असल्यामुळे स्टँड सेल्फी काही ठेवायची गरज नाही आहे, पण पाण्याची बाटली आणि टेकडीवर आल्यानंतर चपला काढून ठेवायला तर सॅक जवळ पाहिजे. तर मग सॅक घ्यावी की नाही घ्यावी हा एक प्रश्न पडला. दुसरी गोष्ट मला काय आठवली माहिती आहे का, की अरे पूर्वी जेव्हा मी पुणे रिअल इस्टेट मार्केट न्यूज ब्लॉग लिहित होतो तर त्यावेळेला मी हा कॅमेरा घेऊन फिरायचो. दिवसभर मी हा कॅमेरा घेऊन फिरायचो बरं का. तर त्यावेळेला पण काय होतं की माझ्याकडे जोबीचा फ्लेक्झिबल गुरिला पॉड होता. तो गुरिला ट्रायपॉड, जोबीचा गुरिला ट्रायपॉड होता. तर तो म्हणजे काय एवढाच होता तो, ना एवढाच होता तो, फ्लेक्झिबल होता ना तो. तर तो आता नाही आहे, कारण तो मोडला, म्हणजे खराब झाला तो. तर त्यामुळे आता मला जर ट्रायपॉड घेऊन यायचा असेल तर हा जो आहे ना मोठा, हाच घेऊन यायला पाहिजे. हे आणि हा फार मोठा बोजा होतो तो आहे ना, खूपच बोजा होतो. तर दाखवतो तुम्हाला की हे मी कसा सेटअप केलेला आहे तो. हे बघा आहे ना. तर मी हा असा सेटअप केलेला आहे तो आहे ना. दिसतोय का कॅमेरा हा? मी नंतर टाकेन. तर असा हा ट्रायपॉड वगैरे हे सगळं मी घेऊन आलो. तर अरे ते फारच बोजा झाला राव. मी म्हटलं याला एवढं सगळं घेऊन कसं काय फिरायचं, ते असा मला प्रश्न पडलेला होता तो त्यावेळेला. आणि एवढं सगळं घेऊन मी घरातून बाहेर पडलो ना, तर त्यावेळेला माझं म्हणजे मी टेकडीवर फिरायला चाललो आहे ना, टेकडीवर फिरायला चाललो आहे असं वाटेन असं झालं. ते मी फोटोग्राफी करायला चाललो आहे असं वाटायला लागलं. म्हटलं अरे बापरे, हे काय आहे. मला पहिलं माझा उद्देश काय की सकाळी उठून म्हातोबाच्या टेकडीवर फिरायला यायचं. पण आत्ता हे एवढं सगळं घेऊन आपण फिरू शकणार नाही आहे ना. आपण फोटोग्राफी करायला चाललेलो आहोत, आपण म्हणजे व्हिडिओ काढायला चाललेलो आहोत आणि आपण फक्त व्हिडिओ काढून परत येऊ. म्हणजे आपल्या मुख्य उद्देश काय की टेकडीवर फिरायचं आणि मग फिरता फिरता किंवा फिरून झाल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ करायचे असं होतं. म्हणजे प्रामुख्य जे होतं ना, प्रामुख्य ते फिरण्याला होतं. सूर्योदय बघायचा आणि म्हातोबाच्या टेकडीवर निसर्गात फिरायचं 1 तासभर, हा मुख्य उद्देश होता. गुड मॉर्निंग मित्रांनो. रवी करंदीकर म्हातोबाच्या टेकडीवर फिरतोय. पण एवढं सगळं खांद्यावर पण पाठीवर लावल्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे आपण फोटोग्राफी करायला चाललो आहे, फिरायला चाललो आहे, असं काही वाटत नाही आहे ते.
तेव्हा मला कुठली गोष्ट आठवली माहिती आहे, एकदा सिंहगडावर मला एक NDA मधून पास झालेला आणि आता खूप उच्च पदावर असलेला सैन्य अधिकारी भेटलेला होता. तर त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की आम्ही NDA मध्ये असताना आम्हाला असा एक एक्सरसाइज असायचा की पाठीवर 25 किलो वजन, त्यांच्या हॅवरसॅक आणि इतर ज्या गोष्टी होत्या ना, तर पाठीवर 25 किलो वजन घ्यायचं आणि सिंहगड चढायचा आणि उतरायचा ठराविक वेळेमध्ये, है ना, ठराविक वेळेमध्ये. अरे हा त्या दिवशी एक्सरसाइज होता, पण सगळे आपले जे सैनिक असतात, जे सरहद्दीवर गस्त घालतात किंवा लढाई करायला जातात, तो त्यांच्याकडे एवढं मोठं ओझं असतं ना, तर तेवढं ओझं आहे म्हणून आपण फक्त ओझं व्हायला चाललेलो आहोत असं नाही त्यांना वाटत, आपण लढाईला चाललेलो आहोत असंच त्यांच्या मनात असतं आणि ते तसंच करतात. तर मग एवढं सगळं ओझं घेऊन आपण फिरायला चाललेलो आहोत असं आपल्याला वाटायला पाहिजे. आपण फक्त फोटोग्राफी करायला चाललोय असं नाही, आपण फिरायला चाललेलो आहोत. भातोबाच्या टेकडीवर आपण सूर्योदय बघणार आहोत, भातोबाच्या टेकडीवर नंतर आपण निसर्गात फिरणार आहोत आणि फिरत असताना किंवा फिरून झाल्यानंतर किंवा फिरता फिरता आपण थांबून फोटो आणि व्हिडिओ करणार आहोत. आणि ते फोटो आणि व्हिडिओ करण्याकरता ही सामुग्री आपल्याबरोबर आहे. पण मुख्य उद्देश काय आहे की भातोबाच्या टेकडीवर सकाळी सकाळी फिरणे, असं मी माझ्या मनाला सांगितलं बरं का. तेव्हा माझ्या लक्षात आलं की एवढं मला काय वाटतंय तसं कारण बेसिकली हा जो ट्रायपॉड आहे ना त्यामुळे वाटतंय, कॅमेऱ्यामुळे नाही वाटत. कॅमेरा छोटा असतो तो एवढं. मग आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली की नाही, हे सगळं ठीक आहे की आपण आपल्या मनाची समजूत घातली, पण असं बघितलं कोणी तो त्याला काय, अरे कॅमेरा आहे, इकडे ट्रायपॉड आहे, म्हणजे हा माणूस फिरायला चाललाय असं नाही वाटणार. त्याला वाटेल हा फोटोग्राफी करायला चाललाय. पण फोटोग्राफी करायला चाललाय असं वाटलं तर आपल्याला काय फरक पडतो, त्याला काय वाटतंय ते, हो की नाही? बरोबर आहे. पण आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की आपण फिरायला जातो तर त्यावेळेला आपल्याला आपला कॅननवर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करायची आहे, त्यामुळे आपण हे घेऊन चाललेलो आहे. पूर्वी हा फक्त ट्रायपॉड सोडला तर तो जोबीचा जो गुरिला पॉड होता आणि हा कॅमेरा होता ना, त्या कॅमेरा माझ्या सॅकमध्ये असायचा आणि मी दिवसभर फिरायचो. कित्येक वर्ष फिरलेलो आहे, कित्येक वर्ष बरं का, कित्येक वर्ष, निदान 10 वर्ष तरी. कारण सुरुवातीची 2 वर्ष माझ्याकडे पॉईंट अँड शूट कॅमेरा होता, कॅननचा पॉईंट अँड शूट कॅमेरा होता. नंतर मी हा घेतला तर फक्त टेकडीवर फिरायला नाही, इतर वेळेला सुद्धा दिवसभर फिरताना हे घेऊन फिरण्याची आपण सवय केली पाहिजे असं मी सकाळी ठरवून टाकलं. पूर्वीसुद्धा मी बसमधनंच फिरायचो ना, हे सगळं घेऊन, हे सगळं म्हणजे कॅमेरा घेऊन म्हणतो है ना. पण काहीही जरी असलं तरी मोबाईल आणि मोबाईल करता लागणारा एक ट्रायपॉड किंवा सेल्फी हे घेऊन फिरणं आणि मोबाईलवर कुठेही फोटो काढणं किंवा व्हिडिओ काढणं हे किती सुटसुटीत आहे, म्हणजे केवढं सुटसुटीत आहे ना, ह्याची मला जाणीव झाली. आणि मला असंही वाटलं की एवढं सुटसुटीत आहे आणि एवढं आपल्या सगळं बरोबर असतं तरी आपण त्या मोबाईलचा उपयोग कन्झ्युम करण्याकरता, म्हणजे व्हिडिओ बघण्याकरता किंवा यूट्यूबवर किंवा इतर काय शॉर्ट्स बिट्स असं सगळं बघण्याकरता, म्हणजे कन्झ्युम करण्याकरताच आपण त्याचा जास्त उपयोग करतो. आपण काही करण्याकरता, म्हणजे शूट करण्याकरता, व्हिडिओ करण्याकरता, फोटो काढण्याकरता एवढं कन्व्हिनियंट असून सुद्धा आपण त्याचा तितकासा उपयोग करत नाही, याची मला जाणीव झाली. म्हणजे ह्याची मला जाणीव झाली. तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे पण दिवसभर फोन असतो, जवळ असतो कायम, कुठेही तुम्ही जा तरी तुमच्याजवळ फोन असतो, तर त्याचा खाण्याकरता त्याच्यावर जी ॲप्स वगैरे आहेत त्याच्यावर जे दाखवलं जातं ते कन्झ्युम करण्याकरता, खाण्याकरता, त्याच्यावर ताव मारण्याकरता कुठेही बसून टक 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 ह्याचाच आपण उपयोग का करतो? याकरता जास्त उपयोग का करतो? आपण काही करण्याकरता, काही क्रिएट करण्याकरता का उपयोग करत नाही?
करायला पाहिजे माहिती आहे का, की हे साधन आहे, हे टूल आहे, हे हत्यार आहे. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये खाण्यापेक्षा कन्झ्युम करण्यापेक्षा है ना, इन्फॉर्मेशन कन्झ्युम करण्यापेक्षा डाटा आपण काहीतरी क्रिएट करण्याकरता ह्याचा हत्यार टूल म्हणून वापर केला पाहिजे. शेवटी क्रिएट करण्यामध्ये खरी मजा आहे है ना. आता हा कॅमेरा असेल ना, तर ह्याच्यावर मी केवढे पूर्वी फोटो व्हिडिओ काढायचो ना, फार सहज काढायचो ते. ऑफकोर्स सगळे हँडहेल्ड असायचे, व्हिडिओ जर काढले तर हँडहेल्ड असायचे, आणि कधी जर वेळ आली ट्रायपॉडवर ठेवायची तर तो जोबी असायचा, खूप वापरायचो. पण आता त्या जोबीमुळे जो कन्व्हिनियन्स होता ना, कारण तो छोटा होता, एवढा हातभर होता, आता तो नाही आहे. मग आता हा मोठा कॅमेरा, मोठा ट्रायपॉड माझ्याकडे आहे. तर शेवटी काय आहे की आपल्याजवळ जे आहे त्याच्यामध्ये आपण त्याचा उपयोग करून आपण जे काय करू शकतो ना, ते करत राहायला पाहिजे. ऑफकोर्स आपल्याकडे जी साधनं आहेत त्याच्यामुळे काही लिमिटेशन्स पडतील, काही हरकत नाही है ना. कारण काय की असं कधीच होणं शक्य नाही की तुम्हाला जे काय हवं आहे ती सर्व साधनं, ती सर्व टूल्स तुमच्याजवळ आहे, असं होणं कधीच शक्य नाही आहे. आणि जी काय साधनं जवळ आहेत त्याच्या लिमिटेशनमध्ये आपण काय करू शकतो है ना, त्याच्या लिमिटेशनमध्ये आपण काय करू शकतो ह्याचा सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे, हो की नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ मी आता मगाशी तिकडे लांब जाऊन उभा होतो ना, तर मला ट्रायपॉड हलवता येत नाही, पण मला तर हालचाल करता येते ना, मला हालचाल करता येते. तर अशा पद्धतीने विचार करायला शिकलं पाहिजे आणि त्या लिमिटेशन्समध्ये काहीतरी क्रिएट करणं. आता इथे क्रिएट करणं म्हणजे फोटो काढणं, व्हिडिओ करणं, ह्याच्यावर भर दिला पाहिजे ते है ना. आणि आणखीन एक आता गमतीची गोष्ट माझ्या लक्षात आली, ती बघितली का तुम्ही, की नेहमी माझ्याकडे एकच मोबाईल आहे, तर हा मोबाईल जर शूट करत असेल तर आत्ता मी जसं तुम्हाला या मोबाईलचा उपयोग करून दाखवला की बघा माझा असा सेटअप आहे, असा ट्रायपॉड आहे, त्याच्यावर मी असा कॅमेरा लावलेला आहे, हे मला दाखवता आलं नसतं. तसं आणखीनसुद्धा मोबाईलचे बरेच उपयोग करता येतील. म्हणजे उदाहरणार्थ ते आपले रिपोर्टर असतात ना, तर ते रिपोर्टर नाही का की असं मोबाईल हातात धरतात है ना, आणि ते रिफर करत काही काही वेळेला बोलत असतात है ना, असं रिफर करत. आता बघा, आता मी हे गुगल न्यूज उघडलेलं आहे, त्याच्यामध्ये काय बातमी आहे पुण्याच्या करता मला त्यांनी सांगितलेली, फॉर यू, महाराष्ट्र जिल्हा परिषद पोल्स, बीजेपी ऑन टॉप विथ 200+ सीट्स, काँग्रेस टॅली हेल्व्स, एनसीपी रिटेन्स ग्रिप ऑन रुरल पुणे है ना. तर ह्याच्या कॅननवर शूट करण्याचा असा फायदा आहे की मी या विषयांवर बोलू शकतो, त्याच्याकरता मोबाईलमध्ये ते ओपन करून मी सांगू शकतो. आणि खरंच किती बातमी आहे, ती किती चांगली बातमी आहे, किती महत्त्वाची बातमी आहे. बीजेपी सिग्निफिकंटली एक्सपांडेड इट्स रीच इन महाराष्ट्राज rural belt as it emerged the single largest party in the Jilha Parishad and Panchayat Samiti elections in 12 districts. तर असं काही वेगळ्या विषयांवर पण मी बोलू शकतो बरं का, मोबाईलचा उपयोग है ना. वा 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 वा. तर ही आणखीन एक गोष्ट झालेली आहे. तर सांगायचा मुद्दा काय की मला हा व्हिडिओ करणं, अरे ते फ्लिप स्क्रीन, मगाशी मी सुरुवात केली ना त्याला मी तुम्हाला हाच मुद्दा सांगितला की हे फ्लिप स्क्रीन ह्याला असल्यामुळे, अरे
या फ्रेममध्ये मी नीट कंपोज झालेलो आहे की नाही, मी नीट दिसतो आहे की नाही हे मला सहज लक्षात येतं. त्यामुळे कॅमेरा सेटअप करण्यामध्ये अजिबात वेळ जात नाही. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे है ना, कॅमेरा सेटअप करण्यामध्ये अजिबात वेळ जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी मी लेन्स वापरतोय ना, वाईड अँगलची झूम लेन्स EF-S18 कॅनन झूम लेन्स EF-S 10-18mm ही जी मी वापरतोय ना, तर ती अशी वाईड अँगल लेन्स आहे. त्यामुळे कॅमेरा पण माझ्या जवळ आहे. त्यामुळे मी बघा असं सांगितलं ना की मी खास केसी नायस्टॅटची स्टाईल आहे ना, तर असा तर अशा पद्धतीने जरी कितीही बोजड होत असलं तरी निदान एक महिनाभर तरी मी कॅननवरच व्हिडिओ शूट करणार आहे. ठरलं है ना. हा, असं जवळ घेऊन बोलायचं बरं का. तर मी असा निश्चय केलेला आहे की कितीही बोजड होत असलं या माझ्या कॅनन EOS 80D वर व्हिडिओ करायचे. ठरलं. चला ठेवतो आता. नमस्कार.